आरोग्य व्यवस्थेला मिळणार बळ, रखडलेल्या निधीसाठी आमदार राजूभाऊ खरे ऍक्शन मोडमध्ये. मोहोळचा आरोग्य प्रश्न मार्गी लागणार, आमदार राजूभाऊ खरेंनी मांडले मंत्रालयात गाराने. जोवर निधी मिळत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही, आमदार राजूभाऊ खरेंचा निर्धार. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधांचा प्रश्न आता मार्गी लागण्याची चिन्ह दिसत आहेत. मतदारसंघाचे आमदार श्री राजूभाऊ खरे यांनी आज राज्याचे आरोग्य मंत्री श्री प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन मोहोळच्या प्रलंबित उपजिल्हा रुग्णालयासाठी भरीव निधीची मागणी केली आहे. कामातून ओळख आणि विकासातून विश्वास सार्थ ठरवत आमदारांनी हा पाठपुरावा सुरू केला आहे. मोहोळमध्ये मंजूर झालेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं काम निधी अभावी रखडू नये यासाठी आमदार राजूभाऊ खरे यांनी थेट मंत्रालयात आरोग्य मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोहोळ मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव मंत्री महोदयांसमोर मांडलं. मंजूर उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीसाठी तातडीनं भरीव निधीची तरतूद करण्याची लेखी मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील अपुऱ्या पायाभूत सुविधा, डॉक्टरांची कमतरता आणि अत्याधुनिक साधन सामुग्रीचा अभाव याकडे लक्ष वेधलंय. गंभीर उपचारांसाठी रुग्णांना जिल्हा मुख्यालयाकडे धाव घ्यावी लागते, ज्यामुळे होणारा आर्थिक आणि मानसिक त्रास थांबवण्यासाठी हे रुग्णालय होणं गरजेचं असल्याचं त्यांनी पटवून दिलं. मोहोळमध्ये सुसज्ज आणि अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारणं हे माझं स्वप्न नसून ती गरज आहे. यामुळे हजारो नागरिकांना वेळेवर उपचार मिळतील आणि गरीब रुग्णांची पायपीट थांबेल. जोपर्यंत हा निधी पदरात पडत नाही तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरूच राहील. आरोग्य हा जनतेचा मूलभूत हक्क आहे. याच भावनेतून आमदार खरे यांनी घेतलेला हा पुढाकार मोहोळच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. आता आरोग्यमंत्री यावर काय भूमिका घेतात आणि निधी कधी वितरित होतो याकडे संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलं आहे.